लेप्रेसी कॉलनी कुमठा नाका सोलापूर येथे एका मोटारसायकलवरून 2 इसम हातभट्टी दारूने भरलेल्या 3 मोटार ट्यूबा घेऊन जात होते। पोलिसांना पाहून त्यांनी हातभट्टी दारूने भरलेली मोटारसायकल एका बोळात घातली, परंतु त्या बोळात पुढे जायला जागाच नसल्याने ते तिथेच थांबले। पोलिसांनी त्यांच्या मागे गाडी घालताच आयते सावध जाळ्यात अडकले। दोन्ही इसमांना त्यांचं नाव आणि पत्ता विचारलं असता मिथुन शंकर राठोड वय वर्ष 36 व भिलसिंग तोळाराम पवार वय वर्ष 34 दोघेही राहणार मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर असल्याचं सांगितलं। त्यांच्या कब्जात 3 ट्यूबांमध्ये एकूण 230 लिटर हातभट्टी दारू, त्याची अंदाजे किंमत 11,500 रुपये एवढी आहे। तसंच ॲक्टिवा मोटारसायकल याची अंदाजे किंमत 32,000 रुपये असा एकूण 43,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्या दोन्ही इसमांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पापडे हे करीत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।